श्रीराम समर्थ. प्राध्यापक के. वी. बेलसेरे लिखित सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या चरित्रामधील पुढील भाग, एक जीवावरचा प्रसंग. ऑडिओ क्रमांक 16. लिंगोपंतांच्या वंशापैकी श्री महाराज तेवढे मोठे असे राहिले. त्यांच्या वडिलार्जित जमिनी पुष्कळ होत्या. त्यापैकी काही जमिनी गोंदवल्यास होत्या व काही दुसऱ्या गावी होत्या. श्री महाराज एकटे राहिले असे पाहून त्यांच्या भाऊबंदांनी जमिनी संबंधाचे तंटा उपस्थित केला. भाऊबंद श्री महाराजांना म्हणत, तुम्ही गोसावी झाला आहात, तुम्हाला मूल ना बाळ, शिवाय वर्षातून 10 महिने तुम्ही बाहेर असता, तुम्हाला इतक्या जमिनी काय करायच्या आहेत. याच्या उलट श्री महाराज त्यांना म्हणायचे, वा असे कसे, मी तर आत्ताशी नवीन लग्न केले आहे, माझ्या प्रपंचाची नुकतीच सुरुवात झाली आहे, माझी जमीन मी उगीच का सोडू. असा वाद चालला म्हणजे बहुतेक प्रत्येक वेळी बोलाचाली होऊन प्रकरण अगदी हातघाईवर येई. भाऊबंद श्री महाराजांना वाटेल त्या शिव्या देत आणि हे देखील त्या सव्याज परत करीत. सगळे झाल्यावर श्री महाराज त्यांना चांदीचे ताट देऊन आपल्या शेजारी जेवायला घेत. एकदा त्या भाऊबंदांनी काही वाईट विचार करून त्यांना आपल्या गावी बोलावून नेले. हे तेथे गेल्यावर भांडणाला पुन्हा आरंभ झाला. संध्याकाळी 5-5:30ची वेळ होती. श्री महाराज एका शेतामध्ये ओट्यावर बसले होते. इतर मंडळी सोभवार बसली होती. इतक्यात मागच्या माळवदावर एक भाऊबंद चढला आणि एक भला मोठा धोंडा त्याने श्री महाराजांच्या डोक्यात टाकला. ते चढदिशी बाजूला सरकले व वर त्याच्याकडे बघून बोलले, अरे रे, हे काय केलेस, ब्रह्महत्या घडली असती ना. रात्री त्याच माणसाला जेवायला स्वतःजवळ घेऊन बसले. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याने श्री महाराजांना साष्टांग नमस्कार घातला आणि खऱ्या अनुतापाने त्यांची क्षमा मागितली. पुढे आहे मरायची विद्या. झालेली हकीकत श्री महाराजांनी घरी आल्यावर आईला सांगितली. तिने आधी त्यांची दृष्ट काढली आणि त्यांना म्हणाली, गणू, देवाची कृपा समज, नाही तर माझ्यावर केवढा प्रसंग आला असता. त्यावर श्री महाराज बोलले, आई, असे घाबरण्याचे कारण नाही, मला मरायची विद्या येते, पण समज मी मेलो तर तू काय करशील. आई झटक्याने बोलली, काय करीन, मी डोके आपटून जीव देईन. हा संवाद एवढाच झाला आणि दोघेही गप्प बसले. पुढे 8-15 दिवस गेल्यानंतर एके दिवशी रात्री श्री महाराज आईला म्हणाले, आई, आज माझे पोट फार दुखते आहे. थंडीने किंवा अपचनाने पोट दुखत असेल असे वाटून आईने त्यांना ओवा खायला दिला व जरासे शेकले, पण पोट दुखणे काही कमी होईना. इतकेच नव्हे तर त्यांचे पोट हळूहळू फुगायला लागले. हे पाहून मात्र आई घाबरली आणि तिने गावातील वैद्याला बोलावून आणले. वैद्याने नाडी पाहून मात्रा दिली तरी पोट फुगण्याचे काही कमी झाले नाही आणि पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास श्री महाराजांची नाडी थांबली. नाडी थांबली असे कळल्यावर आईने एकदम जमिनीवर डोके आपटले आणि ती मोठ्याने रडू लागली. श्री महाराज अगदी प्रेतवत पडून होते. साधारण 1 तास गेल्यावर मंडळी जेव्हा पुढच्या तयारीला लागली तेव्हा श्री महाराजांनी आपला एक हात हळूच हलवला. लगेच सर्व मंडळी जवळ बसली आणि नाडी पाहू लागली. काही वेळाने शरीरात हळूहळू प्राण आला आणि श्री महाराज उठून बसले. आईने पुन्हा त्यांची नाडी दाबून पाहिली आणि ते जिवंत आहे त्याची खात्री करून घेतली. दुसऱ्या दिवशी तिने मारुतीला अभिषेक करायला. बरेच वर्षानंतर या गोष्टीचा उल्लेख करून श्री महाराज म्हणाले, त्यावेळी आईला व इतर लोकांना वाटले की मी खरंच मेलो. आता आपण उठलो नाही तर हे लोक आपल्याला जाळून टाकतील असा विचार करून मी हात हलवायला आरंभ केला. मरायची विद्या अशी असते असे मी आईला सांगितले. पुढे आहे बैरागी होऊन काय साधले. लिंगोपंतांपासून श्री महाराजांच्या कुटुंबियांचे पंढरपूरला वळण होते. तेथे भडगावकर नावाचे वैद्य असत. त्यांच्याकडे खुद्द श्री महाराजांचे जाणे येणे विशेष असे. त्यांच्यापैकी एक जण अगदी समवयस्क असल्याने तो श्री महाराजांची भारी थट्टा करी. तो नेहमी त्यांना म्हणे, तू लंगोटी लावून मोठा बैरागी झालास, यामध्ये काय साधलेस. आम्ही प्रपंचामध्ये असलो तरी आम्हालाही काही कमी सुख नाही. यावर श्री महाराज उत्तर देत, दारूच्या धुंदीत असलेला भिकारी स्वतःलाच राजा समजतो पण प्रत्यक्ष मात्र गटारात लोळत असतो, तशी तुझी अवस्था आहे. श्री महाराजांनी आईला मरायची विद्या दाखवल्यानंतर थोड्या दिवसांनी
कार्तिकी एकादशी आली. त्यासाठी पंढरपूरला जावे म्हणून एकादशीला 10-12 दिवस अवकाश असताना श्री महाराज गोंदवल्याहून निघाले. ते भडगावकरांच्या घरी आले. तो त्यांचा एकुलता एक मुलगा विषमाने आजारी असल्याचे त्यांनी पाहिले. श्री महाराज अहोरात्र त्या मुलाजवळ बसून असत व त्याच्या आईबापांना धीर देऊन औषध पाणी उत्तम रीतीने करायला लावीत. त्या मुलाचेही श्री महाराजांच्यावर अतिप्रेम होते आणि इतक्या तापामध्ये देखील तो नामस्मरण करीत असे. तापाच्या 20व्या दिवशी रात्री त्याचा जीव घाबरला. तेव्हा श्री महाराजांनी त्याला स्वतःच्या मांडीवर घेतला आणि अत्यंत शांतपणे त्याचे प्राणोत्क्रमण होऊ दिले. श्री महाराजांनी बैरागी होऊन काय साधले होते याची खरी कल्पना त्या रात्री मुलाच्या आईबापांना आली. त्या दुःखी आईबापांचे खरे सांत्वन करण्याचे काम श्री महाराजच करू जाणे. परंतु तेव्हापासून भडगावकर मंडळी त्यांना फार मानू लागली आणि त्यांच्यापैकी आप्पासाहेब यांनी तर श्री महाराजांना सर्वस्व अर्पण केले. पुढे आहे अलिबागचे सदुभाऊ लेले. पंढरपूरला यात्रेसाठी अलिबागचे सदुभाऊ लेले नावाचे गृहस्थ आले होते. ते श्री महाराजांना भेटले तेव्हा त्यांनी अलिबागला येण्याचा आग्रह केला. म्हणून काही दिवसांनी श्री महाराज अलिबाग येथे गेले. ती रात्रीची 11 वाजण्याची वेळ होती. सदुभाऊ बाहेरगावी गेलेले होते. श्री महाराजांनी दारावर थाप मारली तेव्हा सदुभाऊंची म्हातारी आई जागी होती. तिने झरोक्यातून पाहिले तर एक तरुण बैरागी बाहेर उभा असलेला दिसला. तिने विचारले, तू कोण आहेस? श्री महाराज म्हणाले, मी सदुभाऊंचा गुरु आहे. त्यावर म्हातारी बोलली, तू सदुभाऊंचा गुरु असशील पण मी तुला ओळखत नाही. सदुभाऊ घरात नाही, तू उद्या सकाळी ये. हे तिचे बोलणे ऐकून श्री महाराज हसले आणि तेथेच बाहेर ओटीवर बसून राहिले. 12-12:30 वाजून गेल्यावर सदुभाऊ परत आले. श्री महाराज ओटीवर स्वस्थ बसलेले त्यांनी पाहिले. साष्टांग नमस्कार घालून, आपण असे बाहेर का बसला? हा प्रश्न सदुभाऊंनी विचारल्यावर श्री महाराज विनोदाने म्हणाले, अरे तुझ्या म्हातारीने मला घालवून दिले, मी तरी काय करू? बाहेर सदुभाऊंचा आवाज ऐकून म्हातारीने दार उघडले. तेव्हा आपल्या गुरूंना बाहेर बसवून ठेवल्याबद्दल सदुभाऊ तिला बोलू लागले. पण श्री महाराज लगेच त्यांना म्हणाले, अहो सदुभाऊ, तिला उगीच का बोलता? म्हातारीने केले ते अगदी बरोबर आहे. रात्री अपरात्री खात्री झाल्याशिवाय दार उघडून कुणाला आत घेऊ नये. म्हातारीच्या मनाला मात्र ही गोष्ट फार लागली. तिने श्री महाराजांची क्षमा मागितली. झाले गेले पूर्ण विसरून जा असे श्री महाराज तिला म्हणाले, तरी तिच्या मनाला चैन पडेना. एके दिवस ती त्यांना म्हणाली, महाराज, मी आता 75 वर्ष वयाची आहे. माझा मुलगा मला फार चांगले वागवतो, पण मी आता थकत चालले आहे. माझी एकच इच्छा शिल्लक आहे, ती म्हणजे आपल्या मांडीवर मला मरण येऊ द्या. मी आपल्याला माझा मुलगाच समजते. श्री महाराज एकदम बोलले, माय, खरीच तुमची तयारी आहे का? मग वाट कशाला बघायची, चला आजच निघा. हे ऐकून सदुभाऊ व त्यांची आई दोघेही गडबडले आणि आई म्हणाली, असे नाही हो महाराज, मला आपले वाटले ते मी तुम्हाला सांगून टाकले इतकेच. आजच घाई नको. म्हातारीचे हे बोलणे ऐकून सर्वच मंडळी हसू लागली. पण श्री महाराज तिला आश्वासन देत म्हणाले, माय, तुम्ही तुमच्या अंतकाळची काळजी करू नका. आजपासून नामस्मरण करू लागा. तुमच्या अंतकाली श्री मारुतीराय स्वतः तुम्हाला न्यायला येतील. या प्रसंगाच्या आधी काही वर्षापूर्वी श्री महाराज अलिबागला गेले होते. त्यावेळी सदुभाऊंना त्यांनी एक सुंदर शाळीग्राम दिलेला होता. त्या काळचा श्री महाराजांचा वेश बैराग्याचा. दाढी, जटा वाढलेल्या, अंगावर राख फासलेली, कमरेला लंगोटी व पायामध्ये खडावा असा असल्यामुळे ते कोणाच्या घरी सहसा राहत नसत. ते गावामधल्या मंदिरामध्ये उतरले होते. अलिबागमधील सर्व मंडळी दर्शन घेऊन गेली व प्रत्येकजण त्यांच्याबद्दल सांगू लागला. तेव्हा तेथील सरदार बिवलकर यांची बायको त्यांच्या दर्शनास येण्यास निघाली. सकाळी 7 वाजण्याचा सुमार असून श्री महाराज एका विहिरीच्या काठावर ऊन खात बसले होते. सरदारीणबाई दर्शनास येत आहे असे एकाने सांगितल्याबरोबर श्री महाराजांनी एकदम विहिरीत उडी टाकली. ती बाई पूजेचे साहित्य घेऊन विहिरीपाशी आली तरी श्री महाराज वर येईनात. 15-20 मिनिटे थांबून ती निघून गेली. पण नंतर बैरागी विहिरीत बुडाला असे सगळीकडे बोभाटा झाला. लोकांनी गळ टाकून पाहिले तरी श्री महाराजांचा पत्ता लागेना.
लोक फार हळहळले. तास 2 तासानंतर सर्वजण आपापल्या घरी गेले. एकटे सदुभाऊ मात्र विहिरीच्या काठी सच्चित बसले होते. काही वेळ गेल्यावर डोळ्यात पाणी आणून ते ओरडले, महाराज, आपल्याला हा केवढा अपघात झाला. आता काही आपण मला भेटणार नाही. हे शब्द ऐकल्याबरोबर श्री महाराजांनी पाण्याच्यावर डोके काढले आणि ते विहिरीतूनच बोलले, सदुभाऊ मी आहे, काळजी करू नका. ज्या सदुभाऊंच्या डोळ्यामध्ये दुःखाश्रू भरले होते तेथे एकदम आनंदाश्रू जमले. श्री महाराज बाहेर पडल्यावर सदुभाऊंनी त्यांना जबरदस्तीने आपल्या घरी राहावयास नेले. एक दिवस राहिल्यावर ते जायला निघाले तेव्हा त्यांना आग्रह करून सदुभाऊंनी आणखी एक दिवस ठेवून घेतले. दुसऱ्या दिवशी तसेच झाले. तिसऱ्या दिवशी पुन्हा तोच प्रकार. या रीतीने 6 दिवस गेले. 7व्या दिवशी सदुभाऊंनी श्री महाराजांना सोन्याच्या पत्र्याने मढवलेला एक तुंबा नजर केला. त्यांनी तो हातात घेतला आणि त्यांच्याच समोर खाडदेशी जमिनीवर आपटून फोडून टाकला. सदुभाऊ पाहतच राहिले. तेव्हा श्री महाराज त्यांना बोलले, काय रे, या तुंब्याचा लोभ मला दाखवून ठेवून घेत होतास काय? या तुंब्याची किंमत मला किती आहे तुला समजले ना? असे म्हणून ते तडक तेथून निघून गेले. पुढे आहे भिल्लांच्या टोळीत. ते आपण पुढे पाहूयात. श्रीराम जय राम जय जय राम.